नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. ओव्हरटेकचा नाद नडला. 44 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात. पुणे सोलापूर महामार्गावर पाटस जवळ एका भीषण अपघाताने प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. सोलापूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसला एका सुसाट कंटेनरने ओव्हरटेक करण्याच्या नादात जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की एसटी बस महामार्गाच्या कडेला जाऊन थेट उलटली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पिंपरी चिंचवड येथील रहिवासी मल्लिकार्जुन आंबेगावे हे आपल्या कुटुंबियांसह नाशिक येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून आपल्या घराकडे परतत असताना मंचर परिसरात त्यांचा कारवरील ताबा सुटला. यावेळी कार दुभाजक ओलांडून थेट विरुद्ध दिशेला गेली आणि पुण्याकडून नाशिककडे जाणाऱ्या एका खाजगी बसला तिने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचुरा झाला असून ती बसच्या खालच्या बाजूला घुसली. या भीषण अपघातात कारमधील मल्लिकार्जुन आंबेगावे यांच्या पत्नी आरती आंबेगावे आणि आई लता तुपलोंडे यांचा जागीच मृत्यू झाला. 2 चिमुकल्यांचा जीव थोडक्यात बचावला. काळाने घाला घातलेल्या या घटनेत सुदैवाने मल्लिकार्जुन यांची मुलगा आणि मुलगी बचावले आहेत. त्यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे धडक बसलेल्या खाजगी बसमधील काही प्रवासी देखील किरकोळ जखमी झाले आहेत. स्थानिक ग्रामस्थांचा संताप आणि महामार्गाचा प्रश्न. या अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. महामार्गाच्या कामातील त्रुटीमुळे येथे वारंवार अपघात होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महामार्गाची रचना सदोष आहे आणि सुधारणाची कामे अजूनही प्रलंबित आहेत. रस्ता सुरक्षा नियमांचं पालन होत नसल्याने निष्पाप लोकांचे बळी जात आहेत, अशी संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केली.